अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीत सकल हिंदू समाजाचे गाव बंद आंदोलन। प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत अश्लील व्हिडिओ तयार करून स्थानिक तरुणीची बदनामी केल्याच्या आरोपामुळे पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनाला 100% प्रतिसाद मिळाला। या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिरोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीसमोर निषेध सभा पार पडली। यावेळी आरोपींचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी केली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिद समीर संदे याच्या विरोधात प्रेमाच्या आमिषाने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात त्याचा मित्र शाहरुख देसाई याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तपास सुरू आहे। निषेध सभेत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। आमदार अमोल महाडिक म्हणाले, अशा घटनांमुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे। पोलिसांनी निपक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी। पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी। त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल। काही संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोरतम कारवाईची मागणी केली। मात्र आंदोलन शांततेत पार पाडावे असे आवाहनही आमदार महाडिक यांनी केले। माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी ही घटना समाजाला काळिमा फासणारी असल्याचे सांगत दोषींवर कठोर शासन व्हावे अशी भूमिका मांडली। माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनीही आरोपीवर कठोर कलमे लावून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली। उद्योजक राहुल खवरे यांनी प्रकरणातील दोषींना पाठबळ देण्यावरही कारवाईची मागणी केली। दरम्यान आमदार अशोक माने, शिवसेना उभाटा उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला। परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, फौजदार अमित पांडे यांच्यासह जलद कृती दल, दंगल नियंत्रण पथक तसेच शिरोली आणि गांधीनगर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात हॉटेल व्यावसायिक, पानपट्टी व किराणा व्यापारी, पेट्रोल पंप, कार शोरूम आदी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। दिवसभर परिसरात तणावपूर्ण शांतता होती। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शिरोली। पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई करते, पण या ठिकाणी गावामध्ये जे गाव बंद केलेलं आहे नक्कीच सर्वच लोकांची भूमिका इतकी मतं तीव्र आहे की अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं कायदासुद्धा पारित केला आहे। त्यानंतरसुद्धा ही मंडळी आपण सर्वश्रेष्ठ असं समजून वागतात। कुठेतरी ह्या सगळ्या घटना बंद व्हाव्यात, या घटनेला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आज सगळेच शिरोली गावकरी किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीचे सर्वच लोक याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे प्रशासनाला की याच्यामध्ये जो अंत आहे, जे शेवट आहे, अशा वृत्तीला जे साथ देतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या भूमिकेसाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी मिळून काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांच्या अप्रूपंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही। यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करतो।